नमस्कार. आपल्यासोबत आहेत महायुतीचे रिपब्लिकन युनायटेड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुती घटक पक्षाचे प्रमुख नेते अध्यक्ष तानसेनभाई ननावडे आहेत. सर, रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये एकही जागा मिळाली नाही. कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होतोय, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे असं सांगितलं जातं. आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी, कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची, निवडून जाण्याची, नगरसेवक होण्याची त्यांचं स्वप्न असतं. त्यामुळे कार्यकर्ते स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी मोठे उत्सुक असतात आणि त्यासाठी बिचारे 4-4, 5-5, 3-3 वर्ष राबत असतात. कार्यकर्त्याला, नेत्याला मोठं करायचं असतं, पक्षाला मोठं करायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्या स्थानिक स्वराज्याच्या समस्या देखील सोडवायच्या असतात. आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षानं गाजावाजा करत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांकडून उमेदवारी अर्ज घेतली, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि 150 लोकांच्या मुलाखती अर्ज घेतल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीकडे सुरुवातीला 35 जागांची मागणी केली, नंतर 25 जागावर आलेत, नंतर 15 जागावर आलेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष, आठवले गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेत नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. आणि त्यामुळे मला सांगितल्याप्रमाणे कार्यकर्ता जो उत्साही झालेला असतो निवडणूक लढवण्यासाठी, आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून महायुतीमधून RPI आठवले गटाला एकही जागा सुटली नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाराज होणं, निराश होणं हे साहजिकच आहे. आणि त्यामुळे आज मला रिपब्लिकन पक्षामध्ये, रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसत आहे. पण एका बाजूला ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की भाजप, शिवसेना, महायुतीने रिपब्लिकन पक्षाला एकही जागा न सोडल्यामुळे आठवले नाराज झाले किंवा होतील अशा प्रकारची परिस्थिती बिलकुल नाही. आणि याची जाण भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला आहे, याचं भान रिपब्लिकन कार्यकर्त्याने असलं पाहिजे. आपल्या माहितीसाठी सांगतो, पुढील 3 महिन्यामध्ये राज्यसभेमध्ये आठवले साहेबांची खासदारकीची मुदत संपत आहे आणि त्यांना पुन्हा खासदार म्हणून राज्यसभेत जायचं आहे. आणि त्यासाठी आठवले साहेबांनी राज्यसभा पुन्हा सही सलामत मिळावी यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय सहन करून आजही आठवले साहेब मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना युतीचा प्रचार करत आहे, समर्थन करत आहे, टी व्हीवर दिसत आहे, वर्तमानपत्रात येत आहे, मुलाखती देत आहे, भाषणं करत आहेत. आणि त्यामुळे कार्यकर्त्याची नाराजी या गोष्टीला मी गौण महत्त्व देतो. कार्यकर्त्यांची नाराजी आठवण्यावर असली पाहिजे, परंतु काही हितसंबंधी लोक, उदाहरणार्थ मी चेंबूर, गोवंडी, मानकुद या भागामध्ये बघत आहे की रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता भाजपला, शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसच्या स्टेजवर दिसत आहे, काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसत आहे, काँग्रेसच्या पदयात्रेत दिसत आहे. ही मात्र रिपब्लिकन कार्यकर्त्यांची चूक आहे. आपला नेता रामदास आठवले जर यांना खासदारकी मिळवायची असेल, महाराष्ट्रामध्ये मरू घातलेल्या काँग्रेसला जर संपवायचं असेल, तर पुन्हा त्या काँग्रेसला ताकद देऊन, पुन्हा त्या काँग्रेसला जिवंत करण्याचं काहीच असेल नाही. मी तमाम आठवले गटाच्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांना विनंती करत आहे की वाटाघाटीमध्ये आपण फसलो, राजकीय व्यवहारामध्ये आपण फसलो, राजकीय व्यवहारामध्ये आपण जागा मिळवू शकलो नाही. अशा परिस्थितीत संभाजीनगरमध्ये अशीच परिस्थिती झाली. शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्याकडे जागा वाटपाची जबाबदारी दिली होती. संजय शिरसाट जागा वाटपाच्या चर्चेमध्ये कमी पडतात का काय म्हणून संभाजीनगरच्या
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या लोकांनी बंड केलं. गुंजाळ नावाचे जिल्हा प्रमुख त्यांनी त्या चर्चेवर बहिष्कार टाकला आणि शेवटी संजय शिरसाटच्या बरोबर चर्चेची जबाबदारी गुंजाळ याच्यावर दिली. आणि म्हणून चर्चेच्या वाटाघाटीमध्ये राजकीय व्यवहारामध्ये आपण कमी पडलो याचं भान ठेवूया आणि ही जी नाराजी आहे ही नाराजीची मरगळ झटकून टाकून पुन्हा नवीन जोमानं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो.